हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही आलेलो आहे सध्या गव्हाच्या रानामध्ये. आणि आज ना आम्ही चिमणीच्या पप्पांच्यावर मस्त असा प्रँक करणार आहे. थोडक्यामध्ये असं घर ना आमचं पुराण्या टाईप काय करणार आहोत पप्पांच्यावर प्रँक. पुराण्या टाईपमधलं घर आहे जे की अर्ध पडलेलं आहे. आणि गावाकडे माहिती आहे ना, भूताच्या गोष्टी वगैरे अशा गोष्टी म्हणजे खूप जास्त हे असतात. आणि चिमणीच्या पप्पा या गोष्टींना खूप जास्त घाबरतात. म्हटलं त्यांना ना पकवायचं काम करणार आहे आम्ही दोघं. त्यांच्यासोबत थोडी मस्ती घेऊ, कारण का त्यांनी ना अशा गोष्टींना खूप जास्त घाबरतात. तरीचं वगैरे वॉशरूमला जरी जायचं असेल तर मला उठवते. हमारे यहाँ ऐसा ही होता चल चल तू काढली. चिमणीच्या आजीनं मस्त चिमणीला काय बोलते टकूच शिवलेले आहेत. हात कापते तरी पण शिवलेत. हो ना चिमणा. मग आज आम्ही प्रँकच करणार आहे. बघू आता कसं कसं. आता सध्या त्यांनी झोपलेले आहेत. उठल्यानंतर आमची बडबड चालू होणार आहे त्यांना पकवायचं. आणि आम्ही फायनली ना तुम्हाला तिथं दाखवते लोकेशन कसं आहे वगैरे. त्या रूममध्ये चिमणीच्या पप्पांना घेऊन जाणार आहे. आणि ते येतात का नाही अजून माहीत नाही, पण ट्राय करणार आहे त्यांना रूममध्ये घेऊन जायचं. आणि तिथं काय काय होतंय ना ते तुमच्यासोबत शेअर करू. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि चिमणीच्या पप्पांच्या सोबत करणार आम्ही प्रँक ना. बघा. हो ना मम्मा. हा तू काय तर बोलणार आहे का मम्मा? तुला काय बोलायचंय? नाही काय बोलणार? तुला बोलताच येत नाही ना, मुकी आहेस ना तू. पप्पांवर प्रँक करणार आहे. हिला झाले सर्दी गावाकडे येऊन. आता व्हिडिओ इथं स्टॉप करते. थोडंफार अपलोडिंग वगैरे आहे ते करते आणि आतमध्ये जाऊन ना पकवते चिमणीच्या पप्पांना. बाय कर बाय कर बाय कर. नाही बाय नाही, अजून लय मोठा व्हिडिओ होणार आहे हा. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. गोड आहे का? गोड गोड मलाई म्हणतात त्याला. मलाई नारळ आहे, पाण्याचा पण आहे प्लस मलाई पण आहे. बघा मलाई तुम्ही बघू शकताय. आणि एकदम गोड आहे. हा ना. तुम्हाला काय तर सांगायचं? तुम्हाला चारतो मी. इथून घेऊन फिरणार का नारळ? तुम्हाला एक विचारू का? मग सांगायचं होतं एक. बोला की. घाबरणार तर नाही? ते तुम्ही विचारत होता ना त्या दिवशी आल्यानंतर, ती पडीक घर काय बरं तिकडं का असं बंद करून ठेवलंय? हा ना. सांगू का? बोल की. अरे ते काय होतं विषय माहित आहे का? त्या दिना सरळ म्हणजे घराशी ना अशी लांबलं चक होती. मग ते ना मध्ये भिंती घालून ना पॅक करून घेतलेत नंतर. आणि ते का घेतलेत माहित आहेत का? भूत असतात ना, ते पडताळ्यामध्ये बांधून ठेवले तिकडं. पडताळ माहित आहे का? पडताळ माहित आहेत का काय असतात? देवळी नाही, ती देवळी छोटी असते ती नाही. पडताळ ते आपल्या ह्या रूम मध्ये पण आहे बघा. फक्त ह्याचे दरवाजे तुटलेत. त्या साईडला आहेत, त्या दरवाजाच्या आतमध्ये ठेवले. म्हणून ते सगळं रूमच पॅक करून टाकले. आणि तुळे असतात ना, ते आपण मधोमध झोपतोय माहित आहे ना. तुम्ही बोलताय ना असं मधीच का सगळे झोपते, तर त्या तुळीवर ना संध्याकाळचे असे पाय सोडून बसतात. म्हणून त्या तुळी खाली झोपायचं नसतं माहित आहे का तुम्हाला? आणि कॅमेरामध्ये का सांगते माहित आहे का मी? म्हणजे पब्लिकला पण जरा माहिती व्हायला पाहिजे ना अशा गोष्टी. गावाकडे अशा गोष्टी जास्त असतात माहित आहे ना. म्हणून मग पब्लिकच्या समोर मी जाणारच नाही त्या घरामध्ये. नाही, तुम्हाला दाखवतो ना आम्ही कसं कसं आहे. लय दिवस झालं गेलं पण नाही. तुम्ही तर असं पण घाबरता. वॉशरूमला सुद्धा मला सोबतच घेऊन जाता. मी आज जाणारच नाही संध्याकाळी. पाणी कमी पिणार भीती वाटते मला पहिलंच बाबू. म्हणूनच तुम्हाला रूम दाखवायला नेणार आहे. बघा ना कसं कसं आहे. आम्ही त्या रूम मध्ये आधी राहत होतो. त्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर ना मग मध्ये भिंती काढल्या आणि इकडच्या साईडला राहायला चालू केलं. आपण त्या रूम मध्ये जाऊन तुम्हाला मध्ये दाखवतो. भूत दोऱ्याने बांधतात का? पडताळ्यात बांधून ठेवलेत. तुम्हाला दाखवतो ना कसं कसं आहे. फक्त ते पडताळ उघडायचं नाही, बाकी सगळं दाखवतो. हा काय आहे तुम्हाला मजाकच वाटते? कॅमेरामध्ये मी का सांगायलंय बरं त्या सगळ्या गोष्टी? नाही पटत तुम्हाला? आहे का नाही विश्वास? नारळ खावा. नारळ खाऊन झाला ना आपण ती रूम बघायला जाऊ कशी आहे कशी नाही. येणार ना, घाबरणार तर नाही. पब्लिक अडे तुम्ही पुढे आम्ही माग ना बाबा. आम्हाला आधीच भीती वाटते. मम्मी आधीच वरडायली होती जाऊ नका त्या रूम मध्ये. मी कशी बशी मम्मीची परमिशन काढले. तुम्ही पुढे तर आम्ही मागे येतो. तुम्हाला दाखवायला न्यायचंय कसं कसं आहे ते. मी लांबून बघतो. त्या अण्णांची खोली आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा छोटीशी दिवळी होती. त्या रूम मधनं इकडे आधी त्याच रूम मध्ये राहायचो ना, तर ती दिवळी सुद्धा मुजवून घेतली आम्ही. जरे मांजराला बांधा. खावा मग आपण जाऊ. चिमणीचं काय चालू आहे? तू खेळ नुसती पाण्यात.
नारळ खाल्ले इकडे. गार लागे ना गेले तुला. उठ 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 उठ. हे कशाला घेतला? आतमध्ये चुकाटा काहीतरी असतो बघू. मला चला. काय? हे घर आहे आमचं. किती साली बांधले? 1989. हे आमच्या गावचं नाव आहे. हे आमचं आडनाव आहे. हे अण्णांची खोली आहे. आणि पडीक घर ना इकडे आहे. इथं मम्मीनं शेंगाचा वेल लावलाय. कुठलं शेंग आहे तर काय बोलते त्याला? तिथं होतं ना ते वरी चढले त्या वेलात ना. वेल वाला आहे काय ते? हा चला ना आतमध्ये. चले गणू. बाबू थांबा. इकडे तिकडे बघा आधी. सासऱ्याचा पाय तिथे ठेवला. गजब बेइज्जती. पप्पांचे पाय ना ट्रेन खाली गेलेले होते. तो पाय आहे. बाबा मला लय भीव वाटायले आतमध्ये यायला. हो ग बसा ना वाजवू नका. म्हणजे साप बिपा असते ना. हो ही नाणी आहे. इकडं आमचं किचन होतं जे की आता पूर्ण तुटले. किचन होतं काही? हा तिथं चूल होती किचन मध्ये. तेव्हा काय गॅस वगैरे नव्हतं. अरे देवळीमध्ये काय ठेवले ते देऊ आहे. आतली रूम आहे. आतली रूम. चला आतमध्ये सगळं पडले काहीच नाही काय ते. आत देऊ आहे ना. पडता आहे ना. पडता दाखवायचं तुम्हाला. चला ना लवकर. पाय एवढा मोठा होता का? मग माणसाच्या हाईट नुसारच असतंय ना. मांडी जात होती ना. अर्धी गुडघ्याच्या वरून पाय केला होता ना. म्हणजे मांडी तिथपर्यंत जात होते. बाबू चल चल. मम्मी गाईस बघा इथं काय आहे कोपऱ्यात. जाम खतरनाक सीन आहे इथं. म्हणजे पहिले एकदम जुनं बांधकाम आहे याच्यामध्ये. बघू शकताय तुम्ही. पडता दिसलं का? ते काय कोपऱ्यात आहे इथं. पडता बाबू. काहीच नाही आतमध्ये. आखी खुल्ली खुल्ली आहे का? हे मध्ये भिंत घेतले. पलीकडे आम्ही राहतोय आणि इकडचं सगळं बंद आहे. काय नाही आतमध्ये क्लास ठेवली. ठीक आहे. बॅटरी गाडीची. गाडीची बॅटरी नाही. हे जे बॅटरी असेल बॅटरीची बॅटरी. इथंच फोटो काढा असा सगळ्याचा. डेंजर. हे सारवायचं पहिलं. ती पांढरी माती नसते का? त्यानं पहिलं हे सगळ्या गोष्टी सारवून घेत तुम्हाला नाही का ते होतं. कसं झालंय घर? याच्यावर बसतात भूत वगैरे. हा, हे काय तूही बोलते त्याला. याच्यामध्ये झोपतो बरोबर का असं. पलीकडच्या साईड याने इथं झोपतात आणि मम्मी त्या साईडला हे ते इकडं असे झोपतात माहितीये का. हा मग त्याच तू येऊन भूत पाय सोडून झोप बसतेत ना रात्री. म्हणून त्याच्या खाली झोपायचं नसतं. ही अशी का होते पहिले लोक बोलत होते पण आता काही विषय नाही. मला वाटली संबंधीच आहे. गजब बेइज्जती. पण हे मोटरच आहे. चला चला बाबा. ही खिडकी होती ना. काय करायचं. दिवळी दिवळी खिडकी आहे ती पहिल्यातली. सगळं बंद आहे. घुशीने पूर्ण घराची वाट लावले. चला बाबा. आधी राहायचो आम्ही. लहान होतो ना तेव्हा या रूम मध्ये राहायचो. आता पलीकडे आहे. हे सगळं मधनं भिंती हे करून पॅक करून घेतलं. हा ती पॅक केले ना खिडकी. चला 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 चला. अण्णांच्या खोलीमध्ये काय कांदा लसूण ठेवलाय सगळं. चिमणीचे पप्पा तर घाबरलेच नाहीत. आम्हीच घाबरलो. उलटल्या दिवसात गेलो होतो रूम मध्ये. हा चला चला. मला बाहेर निघू द्या ना जरा. का डेंजर आहे ना. खोलतोयस कानांची खोली? खोलतो. A few moments later. त्याच्यामध्ये काय नाही. अण्णांची खोली म्हणजे आमच्या आजोबांची खोली होती. त्यांना आम्ही अण्णा बोलायचो. ते आता सध्या बंद आहे. बंद म्हणजे सामान ठेवायसाठी चालू आहे. स्टोर रूम आहे आमचं. स्टोर रूम. कांद्या लसणाचं.
लसूण आहे, इथे कांदे आहेत, हे हौद आहेत शेंगांचे वगैरे. पप्पांना पण ह्याच रूम मध्ये ठेवलं होतं पाय हे झाल्यानंतर. मस्त रूम आहे, सगळं सामानच आहे हे हे शेतीचं मस्त रूम वगैरे. आहे. हा अख्खं सगळं नवीन बांधकामाच्या मध्ये बघ सगळं सामान. म्हणजे हे जसं ही रूम चांगली बांधली होती ना आधीच बांधताना, तेच होतं मातीचं, हे पक्क बांधलं होतं. नाही हे नंतर बांधलंय ना, मागणं बांधलंय हे त्यामुळं. मग कसं आहे भूत बंगला. लसूण विकायला पाहिजे माहितीये का? हा चला लसूण हे काय पाहिजे. ते चटणीलाच अर्धा संपतो. आता किती घातला त्या दिवशी चटणी बघितला ना, 2 किलो. मग थांबा थांबा थांबा, भूत बंगल्याबद्दल काय म्हणणं आहे सांगा आधी. काय नाही म्हणणं, ही कढी बघितली ना, हा जुन्या काळाकडे येते. जाम गत्तर नाही. 90s ची कडे 1998 मध्ये नाही 89 साली बांधले. बरं का. आपल्याला काय माहित नाही, आपण नवीन इथं आलेलो. भूत बंगल्याबद्दल सांगा बाकीचं भूत सोड. बंगल्यामध्ये काय नाही, तुम्ही रात्री मला जाम भीती घातली म्हणून मी सकाळी म्हणलं चला बघू म्हणलं काय आहे तिथं, पण तिथं काय दिसलं नाही, काय नाही. पण बघून भीती वाटण्यासारखं आहे ना. असं संध्याकाळची भीती वाटते बरं का इथं. संध्याकाळी यायला पाहिजे ना त्या रूम मध्ये. संध्याकाळ गेल्यास हिला गेला पण नाही तिकडे माहितीये का, हिला उठवतो घेऊन जातो. बिबट्या पण आलाय माहिती ना इकडं. बिबट्या नाही बिबट्या आलेला तो. आले की. हा म्हणून तर अजून भीती वाटते. बाहेर येताना आधी विचार करायला लागते, बघायला लागते इकडे मी संध्याकाळी उठू द्या नाही तर दिवसा होतो द्या, हे घेऊनच फिरतो बरं का. चला, सारखा हमारे यहाँ ऐसा ही होता है. खाओ माँ कसम.